ओके आता चाल छोट आहे ना गाडी हा ते बघा तिकडून व्ह्यू जाऊ दे व्ह्यू नाही बघायचं मला तुम्ही बघा एन्जॉय करा मी नाही बघू शकत आज थोडीशी बॅड न्यूज भेटली गुड मॉर्निंग गाईज सो आम्ही उठलेलो 5:30लाच पण व्हिडिओ एडिट करत होतो सो लेट झालं थोडं आता 7:30 वाजलेत मला वाटतं आणि आपण निघतो आहे रूममधून चेकआउट करतो आहे चला काल ते बिल वगैरे करायचं आहे सगळं लोड करायचं आहे सामान त्यांना रूम सर्व्हिसवाल्यांना बोलवलेलं मी घ्यायला सामान पण कोण आलंच नाही सो या गाईज रेडी आम्ही 177 किलोमीटर जायचं आपल्याला 5 तास 13 मिनटं दाखवत आहे लेट्स गो तुझा आवाज येतो हॅलो येस पाणी थंड आहे बघ आज आणि पाणी वाढला पण नदीला बघ काल एवढा पाणी नव्हता काहीच नदीला आज बघा पाऊस पडतो सगळीकडे आता ॲक्च्युली रात्री केल्याचा पाऊस नव्हता ॲक्च्युली तेव्हा जास्त मला वाटतं तेव्हा पण इझिली झालो पण असतो पास आज थोडा हे होणार आहे आपल्याला कसरती होणार आहेत तर गाईज आता मी पेट्रोल टाकलं आहे परत टाकी थोडी फुल करून घेतली अजून दाखवत नाही याच्यामध्ये दाखवेल थोड्या वेळात चला व्ह्यू बघितला का तू नदीचा ना फोर्स थोडा वाढत चालला आहे आता आणि पाऊस थांबला नाही तर मला वाटतं रोड क्लोज होते पुढे जाऊन राईट लेफ्ट डिसाईड करायला लागेल मला वाटतं फक्त वॉटर क्रॉसिंग आहे की खड्डा आहे फक्त वॉटर क्रॉसिंग आहे चल होऊन जाईल भरपूर पब्लिक मला सांगत होती तू ॲक्सेसरीज वगैरे कोणत्या लावल्या आहेत त्या सांग इंस्टाग्रामवरती पण निकीला खूप जणांनी व्लॉग बघून कमेंट्स केल्या आहेत सो सांगेन मी ॲक्सेसरीजबद्दल बट पहिले आपण श्रीनगरला पोचूया हे बघा काहीच रात्रीच झालं आहे बहुतेक हे काही का आलं आहे एवढं रस्त्यावरती कॅमेऱ्याची बॅटरी इकडे पटापट ड्रेन होते थंडावा आहे म्हणून बहुतेक मला लगेच बॅटरी चेंज करायला लागेल करू आपण चला पुढे थांबल्यावरती आता इंस्टा 360 पण लावणार आहे मी आज पुढे कारण की आज गुगल रोड लागला ना की मग लावेन की आज रोड खूप चांगले येणार आहेत रोड नाही चांगले येणार आहेत सीन चांगले येणार आहेत हे बोबाचा चार्जर ना फालतू आहे त्याच्यामध्ये पण पाणी घुसतंय बघा मला आधी तसंच वाटलं तू हेल्मेटचा वाजर ओपनच ठेवला आहे मी बंद केलेला परत चालू केला कारण की ते बंद ठेवून नीट दिसत नाही स्पीडला असल्यावर पाणी बाजूला होतं स्लो असल्याची पाणी बाजूला जात नाही गाईज अजून 4.5 तास दाखवत आहे आणि 156 किलोमीटर रिच आहे नदी आहे आपण मुघल रोडवरती एंटर केलेले गाईज खूप छोटा आहे दोन रोड सध्या पार्किंग केलं ॲक्च्युली छोटा नाही आहे रोड चेकपोस्ट आहे बहुतेक
सेम शिमलासारखी फिलिंग आहे ना बाबू. काय आहे ना हे, म्हणजे ह्या लोकांनी हे साथ दिली तर इथली किती प्रगती, इथे किती टुरिझम होऊ शकतं, किती टुरिझम होऊ शकतं इथे. मला वाटतं पोटेन्शियल जर 1000 टुरिस्ट आहे ना तर येतो एकच टुरिस्ट आता सध्या. एवढा पोटेन्शियल या जागेत. एक काय अर्धा येत असेल. स्लश आहे मग थोडा, नाही थोडा खड्ड्यांसाठी प्रिपेअर राहा. फक्त खड्डे नाही आहेत तसे मला वाटतं एवढे मोठे, फक्त हे स्लश आहे. ते बघा तिकडून व्ह्यू, जाऊ दे व्ह्यू नाही बघायचं मला, तुम्ही बघा एन्जॉय करा. मी नाही बघू शकत. अभी रास्ता ऐसा ही आगे, श्रीनगर तक रास्ता ऐसा ही है, बीच बीच में. ओके चलिए, छोड़ रहे हैं ना, थैंक यू. तो बोलतो मध्ये मध्ये खराब आहे असं, अदरवाईज ठीक आहे. जे केची जवळ गाडी आहे. काहीच नाही, इझी आहे, इझी आहे. जे काल आपण क्रॉस केलं याच्यावरून खूप इझी आहे. चल काम ऑन, चॉप चॉप आहे, चॉप चॉप बेबी, चॉप चॉप. इझी बेबी, इझी 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 इझी. स्वतःला पण मोटिवेट करायची गरज लागते काहीच. आता थांबून फोटो काढायचं मन करतं, पण हे थांबून शकत आपण, हे खूप रिस्की एरिया आहे. 146 किलोमीटर बाकी आहे आणि मी इन्स्टा 360 माउंट केला आहे पुढे. तो वॉटरप्रूफच आहे, सो काय टेन्शन नाही मला. गिअरचं मला काहीच टेन्शन नाही आहे, सगळं वॉटरप्रूफ आहे आपलं. माईक सोडला तर माईक थोडा भिजतो आहे. आणि
लेफ्ट आहे ना? नाही, उतरू नको, फक्त थांब. थांब. हाँ तो थांबू पण नसा शकला. काय सगळं ब्लाइंड स्पॉट आहे ना, म्हणून मी हॉर्न स्पॅम करतोय. कारण की ते कोण नाही, आता हॉर्न कोणाचा त्रास पण नाही होणार आहे हॉर्नचा, आणि सेफ्टीसाठी वाजवायलाच लागणार आहे. जे डोंगर बघत होतो ना आपण आधी, गाईज ढग उतरल्यात, हेच ते डोंगर आहेत, इथेच ढग उतरलेत. गरज तर नाही वाटत आहे, थांब जरा.
तुला वाटतंय का उतरायची गरज आहे म्हणजे असं तुझ्यावर ना माझ्यावर नाही असं मी विचारतो तुला जर शार्प टर्नला चिखल असेल तर उतर राईटने टाकायला पाहिजे होती ना शायट अजून तरी नाही हेवन अँड हेल ॲट द सेम टाइम गाईज इथे हेल आहे आणि तिथे हेवन आहे आणि खालती गेल्यावरती वरती डायरेक्ट हेवन लेट्स बी केअरफुल कुठून नाही लेफ्ट राईट राईटच आहे राईटच आहे ना हे बघ इथे चेकपोस्ट आहे ओके ठीक आहे ठीक आहे उतरू नको तिथून थोडासा एकदम छोटासा दगड आला वरतून तो बघितला का बाईकवाला होता ना तो आम्हाला बोलले का सांभाळून जा आता डाऊन हिल चालू झाली पावसाळा संपल्याशिवाय क्लिअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे अच्छा आता उतरायचे घाट आहेत कॅमेरामध्ये मी सीन बघे ना नंतर बाबू आहे तू कर एन्जॉय थोडेसे इंजिन ब्रेकिंगच यूज करतोय मी आता हां जास्त ब्रेक गरम नाही करते कारण की अर्जंट जेव्हा लागतील तेव्हा मारायचे ब्रेक हा जो वरचा रोड होता ना तो दसला तिथून आपण आलो
आत्ता पण झालं असेल. हा लास्ट आहे. ओके, आत्ता चालू झाले. चला. जय श्रीराम, जय हनुमान, जय सीतामाते. देव बोलते यार, सगळे देव आठवत आहेत आज. आता काय आहे, गाईज रस्ते असे आहेत ना, काय थंडी नाही लागत का, काय नाही लागत आहे थंडी खूप. Please don't let me walk this path alone. I can't do it on my own. Your guidance is my hope. It lights the way I go. Stronger than the universe itself. If you're going into war against them. ज्यांना माहिती आहे ते लोक खरंच आले पण नसतील. ट्रक्स वगैरे, ट्रक्स दिसतच नाही, ट्रक्सला सोडलंच नसेल, फक्त लाईट मोटर व्हेकल. हां, कम्पेअर टू चढतानाचे जरा हार्ड होते. घे, तू कशाला बोलली सोपे आहे ते, घे बाबू. हे तू मला सांग, हे सोपं कसं असेल? कारण की स्लश पण आहे, गाडी स्लिप पण होते आणि मी ब्रेक पण नाही लावू शकत आहे. तू सांग मला, हे कसं काय इझी असू शकतं? हां, कम्पॅरेटिव्हली
म्हणजे त्याच्यापेक्षा तर इझी आहे. जे स्ट्रेट रोड पण होते ना स्लशवाले, त्याच्यापेक्षा खूप इझी आहे हे. पण हे तर कठीणच आहे, मला माहिती आहे. इझी नाही. आत्ता आला तो कठीण आला. आत्तापर्यंत इझी होता आपल्याला. हा वाला. Give myself to नको बघतात ते. give myself to you. खूप सुंदर रोड आहे, खूप सुंदर रोड आहे. पण हे जे आता थोडं झालं आहे लँडस्लाईड्स, ओव्हर पाऊस, त्याच्यामुळे सगळी वाट लागली आहे. मला वाटतं दरवर्षी एवढं नसेल होत, यावर्षी जरा अति पाऊस पडला आहे. हे बघा ढग उतरतात इथे. वॉटर क्रॉसिंग आहे गाईस पुढे. थांब ना बाबा थांब. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. थांब 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 थांब. Give myself to you. थोडा वेळ थांबलेलो, वैसा वरती बघितलं तसा बोले चलो भाई ये आराम तो बाद में भी फरमाया जा सकता है. बर्फात तर काय दिसत असेल ना हे. कोणती नदी? ओ, नदीचं नाव काय? ओके, अजून माहीत नाही आम्हाला कोणती नदी क्रॉस करायची. गाईज आयटनरीमध्ये हा रूट नव्हता आमच्या, बट ठीक आहे. श्रीनगरचाच रूट होता, पण तो NH-44 वाला होता. तू वरतून घेऊच नको ना तू. तुला सपोर्ट भेटेल नाही बाबू, मला क्रॅश गार्ड पण लागतोय.
रे मैया. बॉयज अँड गर्ल्स, दिस इज नॉट इझी. तुम्ही येईपर्यंत रोड ठीकठाक होईल, बट नॉट रिकमेंडेड. वेट फॉर NH44. आणि मनाली साईडने नका जाऊ मोस्टली, कारण की तिकडे AMS होतं, मग ॲक्युट माउंटेन सिकनेस होते. तिकडून जाऊ नका, श्रीनगरवरूनच जा. हां, अजून 4-5 दिवस चालू होईल, पण आता पाऊस चालू झाला त्या हिशोबाने माहीत नाही कधी होईल. यस. मला भूक नाही राहिली. श्रीनगर सीधा छोड़ है ना गाड़ी. आज ट्रक वगैरह बंद है क्या सब? चालू है, कोई दिखा नहीं आता इसलिए. ओके. हाँ, मुंबई से डोंबिवली. हाँ, आप गए थे क्या? अच्छा. साइन. हाँ, मैं ड्राइवर हूँ, मैं गाड़ी चलाता हूँ. अच्छा, पांडु में मेरा ऑफिस. सही है. अभी क्या सेफ है? चाय पियो, गाड़ी खुली है बिल्कुल, चाय पी लो. नहीं, अभी निकलते, लेट नहीं होना चाहिए. चलो, शुक्रिया. हाँ, नाही सॉरी, किती किलोमीटर आहे? हाय शपथ, याला सगळा टाईम वाटतं. किती वेळ लागणार बोलतोय? आणि अजून 3.5 तास लागणार आहेत गाईज. इथून 110 किलोमीटर आहे. अजून 110 की 130? 130 किलोमीटर आहे. सॉरी गाईज, मी बोर्ड पण तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये. बफिलाज ब्रिज. येत आहेत ट्रक्स वगैरे सगळे येत आहेत. आता सोडले आहेत मला वाटतं. श्रीनगर सीधा. चलो, थैंक्स. Please don't let me walk this path alone. I can't do it on my own. Your guidance is my hope. It lights the way I go. हे बघ, थोडे थोडे हे निघालेच आहेत. ट्रॅफिक लागली आहे, बहुतेक ट्रॅफिक लागली. आणि हाताची हालत बघा. वॉटरप्रूफ ग्लोव्ज नाही आहेत माझे, तर घातले असते. इट्स ओके. लाईक 10 मिनटं थांबलेलो आम्ही इथे, आणि त्याच्यानंतर मे बी आता सोडतायत का काय माहीत नाही. का ट्रॅफिक करून ठेवले पुढे कालसर की क्या वो आगे बंद है क्या है? नहीं खुला ही है, आराम से करना. ठीक है, इधर क्या है? इधर ठीक है. रोड तो खराब ही है. अति हुशार पब्लिक. त्या एका ट्रकमुळे केवढी ट्रॅफिक झाली बघा. एक नाही 3 ट्रक आहेत. त्या साईडला पण दोघांनी पार्क करून ठेवलेत. तिकडे पण घर आहेत बघ कशी. तिकडे जायचं वाटतं.
रस्ता थोडा खराब आहे इथे आणि इथे बहुतेक आता लाईव्ह चालू आहे कांड इथे थोडासा. सो निघूया पटकन. लाऊड आहे. माझा माईक पण पूर्ण ओला झाला आहे गाईज. वॉटरप्रूफ आहे की नाही माहीत नाही माईक. होपफुली असावा. ट्रॅफिक झाली पुढे. आता ना काहीच ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आम्ही इथे. अजून किती किलोमीटर आहे बाबू? 106 किलोमीटर आहे अजून आम्हाला इथून. आणि आता आम्हाला 2 फॉरेनर्स रायडर्स पण दिसले. ते पण मस्त वाटलं त्यांना बघून. ते पण या साईडने रिटर्न आले. खूप एनर्जेटिक होते ते. म्हणजे रिटर्न जाताना पण खूप एनर्जी होती त्यांच्यामध्ये. मस्त वाटलं. आणि मी आता ना वाईड अँगल चालू केला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटतो जरा सांगा मला कमेंटमध्ये. वाईड अँगल ठेवू की नको ठेवू? खूप वाईड हा. हळू 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 चाललं. मी काय होतो तू पुढे जाते का आणि पुढे मला गाईड करते का? तुझे पाय पण फ्री होतील. बघ आहे का निकलते है राइट से. तिथून गाडी थांबली पाहिजे तर आपण जाऊ शकू. बाबू नक्की परमिशन आहे ना जायची? आम्हीच अख्ख्या रोडवरती आता काहीच सगळ्यांना थांबवलंय पाठी. रिलॅक्स. थांबवलंय म्हणजे काहीतरी कारण असेल ना. ते लोक आपल्याला बघत असेल ना पाठवून. म्हणजे ही ट्रकवाल्यांना थांबून ठेवलं. आता इकडच्यांना सोडलंय पूर्ण. म्हणजे आता ही लाईन पूर्ण सोडतील. आता पुढची ही लाईन थांबली वाटतं इकडची. 4 व्हीलरला सोडलं म्हणजे. ही काय आली टवेरा वाटी. ओके तू लिहून येते. आईडी क्या लगेगा सर? आधार कार्ड. तो इकडे लँडस्लाईड झाली आहे म्हणून थांबवलं आहे आम्हाला. आणि इथे पाठी चेकपोस्ट होती. तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्यांचं आमचं आधार कार्ड वगैरे चेक केलं. लेडीचं आधार कार्ड वगैरे नाही चालत, फक्त जेंट्सचं चालतं. सो बी केअरफुल.
बी केअरफुल म्हणजे डॉक्युमेंट्स घेऊन या प्रॉपर सगळे. ओपन केलं आहे रोड बघा लगेच. चलो चलो चलो. Let me walk this path alone. I can't do it on my own. Your guidance is my hope. It lights the way I go. Stronger than आम्ही आता पेट्रोल पंपला थांबलेलो. थोडा ब्रेक पण घेतला आणि पेट्रोल पण टाकून घेतला. तर निघालो आहे. इथे केरलाचे 2 रायडर्स भेटलेले, बोलवत होते पण त्यांनी आज जम्मूवरून राईड स्टार्ट केली त्यांची. ते रस्ता खूप मस्त वाटतो आता. sense of if you're going into war against the world, I follow you. I give myself to you. सरळच आहे ना श्रीनगर. मॅपमध्ये हाच NH44 दाखवत आहे. हाच रोड NH44 असेल तर मग थोडा छोटा नाही आहे. ही पण सफरचंदाची झाडं आहेत ना. सफरचंदाची झाडं आहेत काय ती सगळी. त्यांनी नकली पण लावली. हां नकली पण सफरचंद लावून ठेवतात झाडाला प्लॅस्टिकचे. रेड कलरचे प्लास्टिकचे लावून ठेवतात जेव्हा हिरवे आलेले असतात ना तेव्हा. स्कॅम सब जगह पे होता है भाई. ते बाजूला आपल्या झेलम रिव्हर आहे गाईज. तर मग दाखवता नाही येणार. आता इथून लेफ्ट. हा लेफ्ट घेऊ ना. श्रीनगर लेफ्ट. हो गाईज फायनली वी आर ऑन अ हायवे. फायनली हायवेवरती पोचलो आहे आपण गाईज. येस 2 दिवसानंतर हायवे बघितला आहे. आणि हा स्पीड ब्रेकर पण 5 दिवसानंतर बघितला आहे. डोंबिवली स्पेशल स्पीड ब्रेकर इथपर्यंत पोचलेला आहे. हो कॅमेरा बघ किती मागला आहे. यांना काय दिसलं असेल इथपर्यंतचं. तुम्हाला कसं वाटतं हायवे कमेंट करून नक्की सांगा यार. काय व्ह्यूज आहेत बघा ना यार. काय व्ह्यूज आहेत. काश्मीर तू आली आहे ना श्रीनगरला आधी. तू तर श्रीनगर बघितला यार. मी तर फर्स्ट टाइम बघतोय. कसा होता. असा होता श्रीनगर की कसा होता. सेम होता. सो 200 मीटर नंतर लेफ्ट येतो आपल्याला हा बसच्या पाठी. एक 1.2 मीटर बाकी आहे. 3 मिनटात पोचू आपण. रप दल लेक कुठे. हाच आहे का.
सो आता मी ब्रेकफास्ट करायला आलो आहे. आज नेक्स्ट डे. काल मी व्लॉगच नाही केला येऊन, कारण की काल थोडीशी तू घे ब्रेकफास्ट निकी. काल थोडीशी बॅड न्यूज भेटली. सो माझ्या मॉमची कंडिशन थोडी क्रिटिकल झालेली. सो त्यांना हॉस्पिटलाइज केलं आहे ICUमध्ये. तर आता आम्ही निघतो फ्लाईट करून श्रीनगरवरून बॉम्बेला, आणि बाईक कुरिअर करायचा विचार आहे आमचा. सो बाईक कुरिअर करू आम्ही. कसं काय अजून कुरिअरवाला भेटला नाही, कसं बोलणं झालेलं काल, बट किती सेफ आहे माहीत नाही मला. बट निघायचं आता आम्हाला इथून. सो लेह राईड आपल्या इथे स्टॉप होते. आपण मे जूनमध्ये कंटिन्यू करू जर पॉसिबल झालं तर. लेट सी. बट फॉर नाव दिस इज इट गाईज. थँक्स फॉर ऑल द सपोर्ट. खूप प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी. खूप चांगला रिस्पॉन्स होता आमच्या ब्लॉग्सला वगैरे. बट फॅमिली कम्स फर्स्ट. सो बाय. अमित सर